आपला जो राजा भोजींनी लिहून ठेवलाय त्याच्या काळामध्ये राजा भोजनी, की आपला जो महाभारत ग्रंथ आहे काहीतरी 8,800 ओव्यांचा होता. ओके. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या वेळेस 25,000 ओव्यांचा झाला. 25,000 मंत्रांचा किंवा ओव्यांचा. आज तर 1.5 लाख ओव्यांचा झाला महाभारत ग्रंथ. लक्षात घ्या. म्हणजे किती किती भेसळ. काही लिमिट आहे त्या भेसळला. त्याच पद्धतीचे भेसळ. आणि त्यावेळेस त्यांनी काय लिहिलं माहितीये का? त्याला मला भीती वाटते की असंच जर महाभारतामध्ये, आता महाभारतामधूनच भगवद्गीता निघाली, लक्षात घ्या, भगवद्गीतेमध्ये पण भेसळ आहे. त्यावेळेस त्यांनी लिहिलंय, जर अशा पद्धतीने जर भेसळ झाली ह्या ग्रंथांमध्ये, तर ते कशासाठी काम करेल माहितीये का? विष टाकलेल्या खीर असते ना,